नमस्कार। बरेच वेळेला जेव्हा पथ्य अपथ्यांमध्ये इडली डोसा खाऊ नका असे सांगितले की आपल्याकडच्या लोकांना प्रश्न पडतो की हे तर प्रोटीन रिच फूड आहे किंवा हे पचायला हलकं असं अन्न आहे, तर हे का खाऊ नये। दक्षिणकडच्या भागामध्ये हे अन्न खाल्लं जातं। दक्षिणकडचा भाग येथील हवामान हे दमट आहे। आयुर्वेदानुसार आहार हा त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, तो ज्या देशामध्ये राहतोय तेथील हवामान कसे आहे आणि काळ कसा आहे यानुसार आहार हा ठरवला जातो। तर अशामध्ये दक्षिण भारतामध्ये हे पदार्थ पचायला हलके असतात, म्हणून याचे सेवन हे दक्षिणकडच्या भागामध्ये केल्याने त्यांची प्रकृती ही उत्तम राहण्यास त्यांना मदत होते। हेच पदार्थ आपल्याकडे भागात खाल्ले तर ते प्रोटीन रिच फूड कसे ठरेल, कारण की जर ते अन्न आपल्याला पचलेच नाही तर त्यामधून प्रोटीनचे ॲब्सॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये कसे होईल। जे अन्न आपल्याला पचतही नाहीये त्यामधले कोणतेही न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळणार नाही। कोणत्याही पदार्थांमधून न्यूट्रिएंट्स आपल्याला तेव्हा मिळतात जेव्हा ते अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला पचतात, म्हणजेच त्याचा संबंध आपल्या खरं तर अग्नीशी आहे, आपल्या पाचन शक्तीशी आहे, त्या प्रदेशाशी आहे आणि आपण कशा पद्धतीचा विहार करतोय त्याशी सुद्धा आहे। आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे देशे देशे यथोचितम या युक्तीनुसार जर आपण त्या देशानुसार विहार आणि आहार घेतला तर निश्चितच आपल्याला सगळे न्यूट्रिएंट्स मिळणार आहे। धन्यवाद।